आज आहे डेकोरेशनची ऑर्डर आणि मी फ्लावर्स घ्यायला आले आणि फ्लावर्सचं मार्केट पूर्ण बंद. डेकोरेशनला झालं लेट म्हणून यांनी मला हेल्प केली पेटल्स करायला. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे मला बेबी वेलकमची डेकोरेशनची ऑर्डर जी आहे चरोळीला. आज पुण्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन चालू होतं तर ते सगळे त्याची धावपळ चालू होती. लोक इलेक्शन होतं म्हणून रस्त्यावर सामसूम होतं, काही जास्त गर्दी नव्हती आणि या मार्केटमध्ये येऊन बघितलं फ्लावर्सच्या तर फ्लावर्सचं मार्केटही बंद होतं. फ्लावर्स स्वस्त मिळावे म्हणून मी लवकर आले होते, नाहीतर मी इव्हेंटला जातानाच मटेरियल घेऊन गेले असते. मी पिंपरीकडे जात असताना मग मला मार्केटच्या या दिशेने दिसले एक काका आणि ते आमचेच निघाले काका. त्यांच्याकडून मी दरवेळेस मटेरियल घेतो. बरं झालं ते इथेच मिळाले, नाही तर मग वरती जर फ्लावर्स मार्केटमध्ये जर घेतलं असतं चौकामधून तर तिथं महाग मिळाले असते फ्लावर्स. आता फ्लावर्सचं तर काम झालंय, फ्लावर्सचं सगळे घेतले. आता घ्यायचंय मला बलून्सचं मटेरियल आणि वेलकम फॉईल सेट. मग माझं हे सगळं मटेरियल काढलं आणि सगळं मटेरियलचं बिल पे केलं आणि निघाले मार्केटमधून. आज इलेक्शन असल्यामुळे मार्केटमध्ये एकदम शांतता होती. जास्त कोणी दुकानं पण ओपन नव्हत्या आणि कस्टमर तर नव्हते. आज गर्दी पण नव्हती आणि इलेक्शन पण आहे त्यामुळे ब्रिजवरती ट्रॅफिक पोलीस नव्हते, त्यामुळे मी निघाले आता रॉंग साईडने. आता पोहोचले मी चिखलीच्या ब्रिजवरती आणि मला घरी जायचं आहे आणि बॅग घ्यायची डेकोरेशनची, त्यानंतर निघायचं आहे डेकोरेशनसाठी. आज डेकोरेशनसाठी मी जवळजवळ 6 ते 7 किलो फ्लावर्स घेतलेले आहे. ते सगळे फ्लावर्स घरी ठेवले आणि नंतर बॅग घेतली आणि सगळं फ्लावर्स ते सगळे घेऊन मटेरियल मी निघाले डेकोरेशनला जाण्यासाठी. मला थोडंसं लेट झालेलं आहे कारण सकाळी मी व्हिडिओ एडिट करत बसले होते, त्यात थोडा माझा वेळ गेला. मला वाटलं त्यांचं चरोळीमध्ये थोडंसं अलीकडे असेल पण त्यांचं लोकेशन थोडं जास्त लांब होतं. फायनली पोहोचले मी आता त्यांच्या लोकेशनला. ही त्यांची सोसायटी आहे. वेळ कमी आहे त्यामुळे मी लगेच माझं काम चालू केलं आणि हे सगळे बलून्स फुगवून ठेवले आणि बलून्सचे बंच करून वरती स्टिक पण करून दिले. वेळ कमी होता तर यांनी पण मला हेल्प केली, सगळे पेटल्स करू लागले. त्यानंतर मी हे सगळं डेकोरेशन केलं. डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. फ्लावर्सच्या डेकोरेशनला जास्तच वेळ लागतो, तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. बलून्सचं डेकोरेशन असलं तर 1.5 तासामध्ये सगळं होऊन जातं. जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये होतं, कमीत कमी 30 मिनिटामध्ये पण माझं बलूनचं डेकोरेशन होऊन जातं. डेकोरेशन तर माझं वेळेच्या आत झालं, पण त्या छोट्या बाळाच्या आजी मला म्हणाले की तुम्हाला व्हिडिओ करायसाठी पण तुम्ही थांबा, आम्हाला रील बनवून द्या, तुम्हाला माहिती आहे कसं काय करायचं. तर मला त्यासाठी पण त्यांनी थांबवून घेतलं. खरं तर मला लवकर जाऊन 7च्या आत मला घरी जायचं होतं आणि मला झोमॅटोसाठी 7 ते 11 असं काम करायचं होतं. त्यानंतर घेतला मी माझं सेल्फी व्हिडिओ. त्यांचा वेलकमचा व्हिडिओ करायला मला खूप वेळ गेला आणि मला आता थोडंसं लेटच होणार आहे. मला गाडी फास्ट चालवावं लागणार आहे. 7च्या आत पोहोचेल का नाही गॅरंटी. 7ला 5 मिनिटं बाकी आहे आणि मला या वेळेत मला लॉग इन करायचे आणि बुक करायची गिग. मी माझी गिग 7 ते 11 बुक केलेली आहे. ही फर्स्ट ऑर्डर मिळाली मला आणि फर्स्ट ऑर्डर मिळाली आणि डिलिव्हर करायला गेले आणि ह्या खड्ड्यामध्ये पडले आणि माझा छोटा ॲक्सिडेंट झाला. मी पडले खाली आणि गाडी आता स्टार्टच होत नव्हती. त्यानंतर नेली मी गॅरेजवरती गाडी आणि त्याला सांगितलं की गाडी पडल्यापासून चालत नाही आहे. तो म्हटला नॉर्मल आहे, होऊन जाईन चालू. त्याने गाडी स्टार्ट केली आणि मग मी आले नेक्स्ट ऑर्डरला. ही मला नेक्स्ट ऑर्डर मिळाली. मला लोकेशन मिळत नव्हतं कारण त्यांचं थोडंसं आतच होतं. नंतर ती डिलिव्हर्ड केली. आता ही तिसरी ऑर्डर आलेली आहे मला, ती इथे ड्रॉप केली. इथेही लोकेशनला थोडासा प्रॉब्लेम आला. नंतर आली मला बास्किन रॉबिन्सची आईस्क्रीमची ऑर्डर आणि ही मी निगडीमध्ये इथे बंगलोमध्ये डिलिव्हर्ड केली. नंतर आली मला बेल्जियन वेफर्सची ऑर्डर. ती ऑर्डर मी रावेतला सोनीकरा रेसिडेन्सीमध्ये डिलिव्हर्ड केली. नंतर आली मला बेस्ट बेल्जियन वेफर्सची ऑर्डर. त्यानंतर मी ही इथं डिलिव्हर्ड केली. यांना कॉल केला होता, ते काही लवकर आले नाही बाहेर. त्यानंतर आले, त्यांना डिलिव्हर्ड केलं, निघाले नेक्स्ट ऑर्डरला. इथं काही दिसतंय का तुम्हाला? इथं ही आईस्क्रीमची दुकान आहे आणि तिथं मला ऑर्डर आली होती. त्यानंतर मी ती इथे ही माझी लास्ट ऑर्डर होती. त्यानंतर आता मी घरी जाणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते.